तुम्हाला पण पावसाळ्यामध्ये सांधेदुखी त्रास देते का? तर हे खूप कॉमन गोष्ट आहे. जसा पावसाळा चालू होतो, ज्या ज्या लोकांना वाताचा त्रास असतो त्यांना सांधेदुखी, सांध्यांवर सूज येणं, अतिरिक्त प्रमाणामध्ये वेदना होणं आणि त्याचबरोबर चालताना फिरताना त्रास होणं असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. संधिवात असो की आमवात, ह्या दोन्ही गोष्टी पावसाळ्यामध्ये त्रास देतातच देतात. मग या दोन्हीसाठी ट्रीटमेंट सेम आहे का? तर तसं बिलकुल नाही आहे. संधिवातासाठी वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते, जसं की आहे ना, पूर्ण शरीराला आहे ना एका वात कमी करणाऱ्या तेलाचा वापर करून हलक्या हाताने स्नेहन करणे, त्याचबरोबर छानपैकी वातशामक अशा द्रव्यांचा वापर करून बनवलेल्या काढ्याने स्टीम घेणे व फॉलोड बाय बस्ती घेणे. बस्ती हा पंचकर्मामधील एक पंचकर्म आहे, जे वात कमी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जे उत्तम प्रकारे संधिवात कंट्रोलमध्ये आणण्यासाठी छान मदत करतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक तेल, आयुर्वेदिक काढ्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक तुपांचाही वापर केला जातो. सोबत अलाइन ट्रीटमेंट म्हणून जी उपकर्म आहेत त्यांचाही संधिवातामध्ये वात कमी करण्यासाठी खूप छान उपयोग होतो. जसं की कटिबस्ती आहे, जानुबस्ती आहे. हे वात कमी करण्यासाठी आणि संधिवातामध्ये जो त्रास वाढतो त्याला कमी करण्यासाठी उत्तम मदत करतात. त्याचबरोबर अग्निकर्म हे कुठेतरी तात्पुरतं आणि एकदम लगेच पेन कमी करण्यासाठी खूप छान काम करतं. त्याच्या 2-3 सेटिंग नंतर वाढणारा त्रास कायमचा कमी झालेलाही दिसून येतो. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल आमवातामध्ये काय? आमवात हे जनरली डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब झाल्यामुळे निर्माण होतो. सो जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये इनडायजेशन होत असेल, तुम्हाला खाल्लेलं बिलकुल पचत नसेल आणि तोच आम जागोजागी जमा होऊन सूज निर्माण करत असेल, एकदम दाहयुक्त, एकदम घाणेरडे पेन निर्माण करत असेल, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट टोटल डिफरंट आहे. कारण त्याच्यासाठी अगोदर तुमचं पचन सुधारणं गरजेचं आहे. तुमच्या आहे ना दोषांचं पचन करून त्यासोबत दीपन करणाऱ्या औषधांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत आमला बाहेर काढून त्याचबरोबर वात शमन करणाऱ्या औषधांचा वापर करणंही तेवढंच गरजेचं आहे.